या जयंती समारंभाचे संयोजक आणि अत्रेभक्त तात्या काटकर, या समारंभाचं अध्यक्षस्थान मंडित करणारे श्याम भुरके आणि या पुरस्काराला वेगळ्या प्रकारचा आशय प्राप्त करून देणारे माझे मित्र प्राध्यापक फडकुले आणि समोर असणाऱ्या बंधुभगिनी, अशा समारंभांना मी सहसा जात नाही. कारण या प्रकारचे पुरस्कार आपणाला आयुष्यात मिळणार नाहीत हे मला माहीत आहे. त्या इतरांच्या वाट्याला आलेले हे भाग्याचे क्षण अलिप्तपणे फक्त अवलोकन कक्षेमध्ये ठेवण्या इतपत मी समंजस नसल्यामुळे मी शक्यतो हे समारंभ टाळतो. परंतु बऱ्याच वेळा समारंभांना हवे असे पाहुणे मिळत नाहीत, त्यामुळे मिळतील ते पाहुणे चालवून घ्यावे लागतात. त्याचाच हा थोडासा प्रकार झाला असं वाटतं. नाहीतर माझ्या दिशेनं तात्यांनी आपले दूत धाडण्याचं काहीच कारण नव्हतं. कारण मी तसा कोणी सारस्वती नाही, समीक्षकही नाही, अत्रेभक्तही नाही. मी खरं कोणाची भक्ती केली हे मलाही कळत नाही. परंतु तरीसुद्धा अत्र्यांविषयी मला काही वाटतं, पण एवढं वाटणं अशा सभेमध्ये बोलण्यासाठी पुरेसं आहे असं मी मानत नाही. अर्थात कुठल्याही सभेत कोणी काहीही बोलू शकतो. हे ज्या समाजात घडू शकतं त्या समाजामध्ये जातीच्या वक्त्याला बोलण्याचा मज्जाव नसावा हे मी देखील मानतो. पण तरीही विचारपूर्वक बोलणं हे अधिक चांगलं असं विचारांती मलाही वाटू लागलं. तेव्हा या विषयावरती बोलण्याचा मला अधिकार नाही असं सांगून जर माणूस खाली बसला तर लोक कदाचित त्याची थट्टा करतील आणि तशी थट्टा होऊ नये म्हणूनच फक्त बोलायचं. बाकी मला तशी अत्र्यांची असायला हवी तेवढी